आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके. कोणता आहे? कारवी. आता याला पावसाळ्यातच फक्त याला चांगली फुलं वगैरे येतात, उन्हाळ्यात ही अशी होती काठी वाळून. हे कशासाठी वापरतात? पूर्वी ज्यावेळी लोक जंगलात राहत होती त्यावेळी त्यांच्या घरांना का नाही म्हणजे अडवसन म्हणून ही कारवी. चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. हरी नाही धीरच सोडणार. महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेपासून अगदी शेवटच्या महाराजांच्या शेवटापर्यंत महाराजांच्या स्वराज्यावर मोठे मोठे संकट आले, पण महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ करून ते सहजरित्या पार केली. आणि ते संकट पार करत असताना ज्यावेळी अफजल खान चालून आला 40,000ची फौज घेऊन, त्याला 32 दाताचा तो बोकड प्रतापगडावर फाडला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 10 नोव्हेंबर 1659 बरोबर आहे. त्यानंतर महाराजांनी जी कूच पुढे केली तो 3 ते 4 दिवसात मिरजेपर्यंतचा सगळा प्रवास करून तो सगळा प्रदेश ताब्यात घेऊन पन्हाळा किल्ला काबीज केला. आणि पन्हाळा किल्ला घेतल्यानंतर त्यावेळी सिद्धी जोहर आला आदिलशाहीतून, त्यानं पन्हाळ्याला वेढा टाकला. 3 महिने वेढा होता, उभ्या पावसात त्यानं कडक वेढा टाकलेला. तो वेढा चालू असताना महाराजांनी आपल्या गुप्तहेर खात्याचे सर्वश्रेष्ठ युद्धे पाईक असणारे बहिर्जी नाईक, त्यांच्या नावानं आजही आपला देश चालला जातो गुप्तहेर खात्यामध्ये. त्या बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली एक मार्ग निश्चित केला, कुठं? विशाळगडला जायला. का? तर आपण सुटलो तर आपलं स्वराज्य वाचणार म्हणून पौर्णिमेची रात्र निश्चित केली. 12 जुलै 1660 रोजी पौर्णिमेची रात्र निश्चित केली. त्या रात्री 2 पालख्या निघाल्या पन्हाळगडावरून. एक पालखी नरवीर शिवा काशीदांची आणि दुसरी काशीदांची आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची. या 2 पालख्या निघाल्या. एक पालखी इकडे आली, एक पालखी सिद्धीजोहरच्या शामियान्यात गेली. त्यावेळी सिद्धीजोहरच्या शामियान्यात नरवीर शिवा काशीदांना त्यांना मारलं गेलं. पण ते मरत असताना ते म्हणले की माझ्या राजाचा मी हा पोशाख परिधान करून आलोय, पाठीवर नाही पोटावर वार करण्याचा माझ्या राजाला समजला पाहिजे, मी घाबरलेलो नाही. ही आपल्या निष्ठेची आणि पाईकपणाची मावळ्यांची जबाबदारी होती. तीच दुसरी निष्ठा या ठिकाणी दिसून आली. या जागेला म्हणतात परसबंदी. परसबंदी म्हणजे काय? महाराजांचे पाईक 300 बांधल आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पालखी घेऊन महाराजांना इथपर्यंत आलेली. ज्यावेळी इथं आले त्यावेळी सांगितलं की गनिम आपल्याला आता आवरणार नाही महाराज तुम्ही विशाळगड जवळ करा. पण त्यावेळी बाजींना महाराज म्हणले, बाजी तुम्हाला मी सोडून जाऊ शकत नाही, कारण का तुम्ही माझे जवळचे स्वामी भक्त आहात. पण त्यावेळी म्हणले, ह्या स्वामी भक्ताचे एक ऐका, कारण का अनुभवाने सांगतो, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ती म्हण तेव्हापासून ते आजपर्यंत प्रसिद्ध आहे. ते शेवटचं वाक्य इथंच. आणि ते शेवटचं वाक्य याच कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजपती गजास्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती आस्त्र विचार वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय
कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय।